नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जी काही नैनाने कॉफी बनवलेली असते आणि त्या कॉफीमध्ये तिने आता जे पावडर घातलेली असते, कारण तिला दिवसभर आता ह्या अद्वैतला ऑफिसमध्ये पोहोचून द्यायचं नसतं आणि त्याला दिवसभर घरातच बसून ठेवायचे असते, म्हणजे सगळं काही ऑफिसमध्ये व्यवस्थित सांभाळून घेईल यासाठी तिने हा प्लॅन केलेला असतो। तेव्हा आता कला ही अद्वैतला कॉफी घेऊन येते आणि रूममध्ये आल्यानंतर ती अद्वैतला कॉफी प्यायला देते। तर अद्वैत आता कॉफी पितो, एक घोट पितो आणि तो कलाला म्हणतो की ही कॉफी काहीतरी अशी वेगळीच वाटते। कला म्हणते की अरे काय बोलतोस तू? तेव्हा मात्र नैना आता ह्या दोघांचं जे काही बोलणं आहे ते दरवाजात उभी राहून ऐकत असते। तेव्हा आता नैना म्हणते कॉफी तर ही वेगळी लागायलाच हवी, कारण हीच कॉफी आज तुला मात्र दिवसभर घरामध्ये बसून ठेवणार आहे, त्यामुळे हवी तितकी ती कॉफी पिऊ शकतोस। तेव्हा आता कला ही अद्वैतला आतमध्ये म्हणते की अशक्य आहेस, अरे ती कॉफी मी माझ्या हाताने बनवली, ती कॉफी चुकूच शकत नाही, तुझ्यातच काहीतरी असा प्रॉब्लेम असेल। तेव्हा आता अद्वैत चिडून म्हणतो की अगं लागते मी कशाला खोटं बोलू। तेव्हा आता कला म्हणते की अरे नेमकं म्हणजे कशी लागते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की एक काम कर, तूच कॉफी घे आणि तूच पिऊन बघ। तेव्हा कला म्हणते की काय अद्वैत, अरे काय बोलतो, आणि अगदी तो वाकडे तोंड करतो की बघ ना कशी लागते। तेव्हा आता लगेच अशी हॉरिबल लागते असं म्हणतो। तेव्हा कला म्हणते की काय बोलतो, एरिंडेल पेऱ्यासारखं काय असं तोंड करतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तुझा काय भरोसा, एरिंडेल जमाल बुटा तू काही पण त्यामध्ये घालू शकते, तुझा काही भरोसा नाही। तेव्हा नैना मात्र आता हे दोघांचं बोलणं ऐकते आणि अद्वैतने अगदी बरोबर ओळखलेला आहे की जो काही जमाल बुटा हे नैनाने त्यात घातलेला असतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो तू ते सुद्धा करू शकते। तेव्हा आता नैना ही सर्व ऐकून म्हणते की हो याने तर बरोबर ओळखलं, अद्वैत चांदेकर तर हुशार आहे परंतु माझ्या एवढा नाही। तेव्हा अद्वैत आता कलाच्या हातात ती कॉफीचा कप देतो, कला लगेच ती कॉफी पिऊन घेते। नैना हे सर्व पाहते आणि नैना म्हणते की मी जे काही केलेलं आहे त्याची कमाल मात्र फक्त अद्वैतवर नाही, त्यात कलाची सुद्धा वाट लागणार आहे, म्हणून नैना स्वतःशी खूप खुश होते। त्यावर आता कला ही कॉफी पिल्यानंतर अद्वैतला आतमध्ये म्हणते की हे बघ काही अशी वेगळी नव्हती कॉफी, अगदी कॉफीसारखी कॉफी लागते। अद्वैत म्हणतो की नाही कॉफीमध्ये प्रॉब्लेम होताच। तेव्हा कला म्हणते की तुझे चोचले आहे ना ते जरा वेगळे असतात, कारण तुला सगळं काही अगदी परफेक्ट लागतं, जे काही तू वागतो ना त्याला नखरे म्हणतात, अरे कधीतरी स्वतः ऍडजस्ट करायला शिक, यायला हवं। तेव्हा नैना आता ह्या दोघांचंही बोलणं ऐकून तेथून निघून जाते। तेव्हा आता अद्वैत चिडतो, अद्वैत म्हणतो की गप ग, मी कुठे तुला म्हटलो की माझ्या मदतीला तू ये म्हणून, कुठल्याही विषयावरून तू कुठेही उडी मारते। ॲक्च्युली तुझा प्रॉब्लेम काय आहे, जर तो कुठे चुकत असेल आणि हे तुला समजावून सांगितलं तर लगेच तुला स्वीकारता येत नाही, ॲडजस्टमेंट तुला करताच येत नाही, म्हणून तो मुद्दाम आता कलाची जे काही दोष आहे तो बाहेर काढत असतो। मी तुला फक्त इतकंच म्हणलं होतं की कॉफी वाईट लागते, परंतु तू त्यावरून मला किती बोलली बरं, जाऊन दे मला कॉफीच नकोय, तुझी ती कॉफी घेऊन जा आणि फेकून दे। त्यावर आता कलाला सुद्धा राग येतो, कला म्हणते की हे बघा तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही असं वागता, जे काही आगाऊ आणि भिन्नता आहे जे काही ते परत लिहिलेलं असतं, तर कला त्याकडे पाहते, कारण अद्वैतने तो जो काही ब्लॅक कलरचा फळा आहे तो काढलेला असतो आणि त्या जागी व्हाईट कलरचा फळा लावलेला असतो। तेव्हा कला म्हणते की हो हेच तुला मला नक्की काहीतरी वेगळं वाटतं, आणि काय रे काय गरज होती तुला तो फळा चेंज करण्याची। त्यावर त्या कलाचंही बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो तुझी भिन्नता टिपायला तो फळा कमी पडला होता म्हणून मी हा दुसरा फळा आणून लावला। तेव्हा कलाला आणखीन राग येतो, कला म्हणते की आता मात्र तुला हीच कॉफी प्यावी लागेल, कळले ना तुला। तेव्हा अद्वैत सुद्धा चिडून म्हणतो की हे बघ तुम्हाला छळू नकोस, मी फक्त तुला कॉफी नाही आवडलं असं म्हटलो, मग तुझं अजून काय म्हणणं आहे बरं। तेव्हा आता कला म्हणते की अरे तूच मला विचारलं होतं की काय करू म्हणून, त्यामुळे आता तू ही कॉफी पिऊ शकतो। तेव्हा कला असं म्हटल्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की हे बघ मी तुला एकदा नाही म्हटलो की ती कॉफी मला नकोय, मला ती नाही आवडली आणि ही कोणती जबरदस्ती आहे तुझी। तेव्हा कला काही ऐकायला तयार नसते, कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी 3 म्हणण्याच्या अगोदर तुला ती कॉफी संपवावी लागेल, नाहीतर ती कॉफी मी नाक दाबेल आणि तुझ्या घशामध्ये ओतेल, म्हणून कला 1 2 3 असे आकडे मोजायला घेते। तेव्हा अद्वैत लगेच ती कॉफीचा कप उचलतो आणि कलाला म्हणतो की हे बघ आमच्या घरात कोणी असं काही करत नाही,
आता कला म्हणते की हो आणि मग कॉफी पिऊन घे. तेव्हा अद्वैत लगेच कॉफी पिऊन घेतो. त्यानंतर आता नैना ही गच्चीवरून अगदी गुणगुण करत खाली येत असते. आता घरातच बसना आणि कला तू मजा बघ ना, म्हणून तिला आता खूप असा आनंद होत असतो. तर अद्वैत ती कॉफी पिऊन घेतो. तर कला म्हणते की शाब्बास आणि याला म्हणतात की गुड बॉय. आणि तेव्हा अद्वैत काही उत्तर देत नाही आणि लगेच उठतो आणि तो त्या जे काही त्याने फळा बदलवलेला असतो तेथे येतो आणि त्याची काही भिन्नता असते ना, तेथे मात्र तो आणखीन एक शब्द लिहितो. दमदाटी करून खरेही स्वतःचं म्हणणं खरं करते, असं तो आता त्या भिन्नता तेथे लिहितो. कारण या अगोदर त्यांनी अति आगाऊ हा शब्द तर लिहिलेलाच असतो आणि पुन्हा आता हा शब्द तो भिन्नतेच्या जागेवरच लिहितो. माझ्या मनाविरुद्ध गोष्टी करायला सांगते आणि हे सर्व काही जेव्हा लिहितो तर कला हे आता वाचते. कलाला खूप राग येतो. तेव्हा आता कला ही अद्वैत जवळ येते. अद्वैतला म्हणते की हे काय आणि काही पण लिहितोस, खोडते. तर अद्वैत म्हणतो की का खोडायचे, तूच मला पुरावा दिला होता आणि मी माझा पुरावा सादर केला, सबमिशन इज डन. तेव्हा मात्र आता कलाला राग येतो. कला म्हणते की चांदेकर अरे काय करतोस, याला काही अर्थ नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की का अर्थ नाही, आणि हे बघ मी कायम परफेक्टच असतो आणि जर माझ्यावर लिहिण्यासारखा तुझ्याकडे मुद्दा असेल तर तो लिहू शकते. म्हणून तो आता पेन कलाच्या हातात देतो. कला विचार करते की आमच्यामध्ये काय समान आहे आणि काय असं वेगळेपण आहे, मग असं काय लिहू म्हणून कला ही विचार करते. तेव्हा कलाच्या डोक्यामध्ये काहीतरी असा प्लॅन येतो आणि हा मुद्दा मात्र आमच्यामध्ये समान आहे हे मी त्याला आता सिद्ध करून दाखवतेच, असं ती ठरवते. आणि वाव कमाल, आता हे तर मला लिहायला सुचलेच. तेव्हा अद्वैत तिच्या जवळ येतो. अद्वैत म्हणतो की फक्त बोलू नको, लिहून दाखव. कला म्हणते की हो चांदेकर, अरे मी तर लिहिणारच आहे आणि हे बघ जे काही मी लिहिल ना ते तुला मान्य करावंच लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघूया आपण, परंतु अगोदर तू लिहून तर दाखव. कला म्हणते की मी तर लिहिणार आहे आणि हे बघ ही म्हण आहे ना, अति घाई संकटात नेही, त्यामुळे मी कशाला इतकी घाई करून स्वतःला संकटामध्ये टाकू. आणि हे बघ चांदेकर, अरे कसं असतं की संयम हा माणसाची मित्रता असते. अगदी संयमाने केलेली ही जी काही प्रत्येक गोष्ट असते ती अति पूर्णत्वाला जाते असं म्हणतात. शांत राहिलं सगळं होतं असं म्हणतात. तेव्हा आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो कीर्तनकार खरे बुवा, असं म्हणून तो कलाची ऍक्टिंग करतो. तेव्हा कला रागाने म्हणते गप, अरे मी सगळं काही बोलते ना ते अगदी सिरियसली बोलते, गंमत करण्यासारखं यात काही नाही. शांत डोक्याने आणि शांतपणे केलेली प्रत्येक गोष्ट ही आणि त्याची शहानिशा करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. त्याबद्दल जे काही कारण असतात ते आपल्याला कळतात, असं असतं ना चांदेकर. तेव्हा आता अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की बास ना आता, एकतर ऑफिसला मला जायचं आहे आणि माझं काम सुद्धा होत आले आणि हे बघ मी तयार सुद्धा झालो, कारण मला वेळेचं महत्व आहे. आणि जर तुला वेळेचं महत्व नसेल, तुझं अजूनही आटोपलं नसेल तर तुम्हाला तशी सांग, कारण मी पुढे निघून जातो, तू तुझी आपली ये. तेव्हा आता कला म्हणते की हे मात्र तुझं बरं आहे, तुझे बोलून झाले तर काम हे होते का, आणि जराही मी जास्त बोलले तर लगेच तुझे नखरे सुरू होतात का बरं असं. तेव्हा मात्र आता कलाला जेव्हा ते पान टपरीमध्ये पान खायला रात्रीच्या वेळी गेलेले असतात आणि तेव्हा अद्वैत जे काही बोललेलं असतो की मी साधा चांदेकर नाही, मी परफेक्ट अद्वैत चांदेकर आहे. आणि जेव्हा लहानपणीच्या आठवणी असायचे, ज्या ठिकाणी तो लहानपणी आपल्या मित्रांना भेटायचो, त्या ठिकाणी येऊन ते किती अगदी स्वतःबरोबर आनंद साजरे करायचे, त्या ठिकाणी तो कलाला जेव्हा घेऊन आलेला असतो त्या क्षणाची सुद्धा कलाला आता आठवण होते, कारण अद्वैतने सगळं काही आता कलाला याबद्दल सांगितलेलं असतं. तेव्हा कला या सर्वाचा विचार करून म्हणते की चांदेकर नक्की मला सर्व काही बोलतो, मला दोषी ठरवतो, माझ्यावर आरोप करतो, परंतु हा स्वतः मात्र तसाच आहे, तो सुद्धा माझ्या इतकंच बोलतो. आणि एकदा की गप्पा मारायला सुरुवात केली तर एकदा गप्पा मारण्याचं फळ सुद्धा काही पूर्ण होतं, परंतु याच्या गप्पा काही अगदी पूर्ण होत नसतात आणि म्हणतो की मला सगळं काही वेळेत व्हावं लागतं आणि जर स्वतः बडबड करत बसला तर वेळ कुठे जातो हे सुद्धा स्वतःला नाही कळत. आणि बाद झाले, आता मात्र मी हे सिद्ध करून दाखवेल की चांदेकरला सुद्धा माझ्यासारखी बडबड करायलाच आवडते. तेव्हा आता कला लगेच हे सर्व काही ठरवून अद्वैतला म्हणते की चांदेकर हे बघ, जर मी माझा मुद्दा तुझ्याबद्दल लिहिला आणि तो मुद्दा मी खरा करून दाखवला तर मग तू काय करशील. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, उगाच जर तू फालतूपणा करणार असेल तर काही सुद्धा करू नकोस. एखादी गोष्ट फक्त मुद्द्याला मुद्दाही प्रूव्ह करण्यासाठी कितीही ताणून आणली तर मी तुला एक असा कुत्ता घालेल. आणि तो हात वर करतो आणि कलाला मारेल असं म्हणतो. तेव्हा कला म्हणते की बापरे, तू असं करणार.
आता अद्वैत म्हणतो की हो, तुला माहिती आहे ना मी अद्वैत चांदेकर आहे, मी काही पण करू शकतो, त्यामुळे तुला जे प्रूव्ह करायचं होतं ते तू प्रूव्ह केलंस आणि त्यातील जर काही खोटं आलं तर ते मात्र मला नाही चालणार. आणि तसंही तुला तर माहितीच असेल, कारण मला खोट्याची प्रचंड चीड आहे. खोटं बोलल्यानंतर मला खूप राग येतो. जे काही आहे ना ते मला खरं लागतं, कोणीही फसवायला नको. त्यामुळे जे काही आहे ते अगदी मला सगळं काही परफेक्ट लागतं. आणि यातच पॉइंट आहे की जे काही मला पटत नाही ते मी मान्य नाही करत. आणि जर ते 100% क्लिअर असेल तर कला लगेच पुढे म्हणते की तरच तू ते मान्य करशील ना, हो ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, मान्य करायला मी काही असं चाचरणार नाही, त्यामुळे चला आता उशीर होतो. तेव्हा आता अद्वैत हा खाली येत असतो तर कला आता मनाशी म्हणते की बघ तू चांदेकर, बघतच राहा, मी सुद्धा आता काय करते. जे काही मी ठरवलेलं आहे ना, तर तुझ्यातील जो काही दोष आहे तो परफेक्ट मी आता कबूल करून दाखवते आणि सिद्ध सुद्धा करून दाखवतेच. तोच आता अद्वैत जिन्यावरून खाली येत असतो आणि तेवढ्यात सरोज सुद्धा बाहेरच येते. तर अद्वैतला बघून सरोज विचारते की तू तर ऑफिसलाच निघाला का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तर सरोज म्हणते की बरं चल, मी सुद्धा तुझ्या सोबत येते. म्हणून ते दोघे आता सोबतच जायला निघतात. येताना आबा समोर दिसतात. तेव्हा अद्वैत आबांना विचारतो की आबा येतो मी. तेव्हा आता अद्वैत तर जायला निघतो, परंतु त्याला काहीतरी पोटात अशी थोडीशी गडबड होते, म्हणून तो थांबतो आणि सरोजला म्हणतो की 1 मिनिट. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की माझ्या पोटामध्ये काहीतरी अशी गडबड होते. आणि नैना मात्र आता अद्वैतच्या मागेच असते. नैना तर लगेच आता कान टवकारूनच असते. आणि जेव्हा अद्वैतच्या पोटात गडबड होते हे ऐकून नैनाला मात्र खूप असा आनंद होतो. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणत असतो की माहिती नाही आई, बहुतेक मला ऍसिडिटी झाली असेल. तेव्हा सरोज म्हणते की काही नाही, फक्त कामाचा ताण आहे, अयोग्य वेळी खाणं. मला एक गोष्ट सांग की सकाळपासून तू काय खाल्लं बरं. तेव्हा अद्वैत सांगतो की कॉफी घेतली. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे तू काही खाल्लं नाही म्हणून हे सर्व होत असेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई तू काही काळजी करू नको, ऑफिसला गेल्यानंतर मी मागवेल आणि काहीतरी असं खाऊन घेईल. तेव्हा कला आता ही हातामध्ये आपली बॅग घेऊन तयारच असते आणि ती आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो की खरे हे बघ, भावेंनी जी काही ऑर्डर दिली होती ते दागिने फिनिशिंग करून येतात, ते दागिने एकदा गेल्या गेल्या बघून घे आणि तसेही मी त्यांना कळवतो. तेव्हा कला म्हणते की हो. तर अद्वैत तिला म्हणतो की चला आता. आबा म्हणतात की हे बघा काळजी घ्या. तेव्हा अद्वैत आबांना म्हणतात की हो. आणि आता कला आणि सरोज या दोघींना म्हणतो की चला. तेव्हा मात्र आता लगेच कला ही अद्वैतच्या मागे जाते. तर सरोज रोहिणीला विचारते की रोहिणी तू ऑफिसला येते ना. तेव्हा आता रोहिणी म्हणते की नाही, आज मात्र मी नाही येत, तू जा. तेव्हा आता सरोज म्हणते की बरं ठीक आहे, कारण आता नैना फक्त हे पाहतच असते. तिने जी काही कॉफी केली होती आणि त्या कॉफीत जो काही अद्वैतला घरी राहण्यासाठी प्लॅन केलेला असतो आणि तीच कॉफी मात्र रोहिणी पिलेली असते. आणि रोहिणीलाच इतकं असं काहीतरी वेगळं होतं असतं. रोहिणी मात्र गुंगून बसलेली असते. अद्वैत आणि कला यांच्यावर काही फरक पडत नाही, ते आता ऑफिसमध्ये निघून जातात. नैना विचार करते की हे काय झालं असेल, अद्वैतला काही कसं झाले नसेल, परंतु असं कसं होईल. ही कॉफी तर मी अद्वैतलाच प्यायला दिली होती, मग काय झाले हे सर्व. म्हणून नैनाला थोडेसे टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे खरेंच्या घरी संगीता ही पोळे लाटत असते. दिनकर आता तिच्याकडे बघत उभाच असतो. तेव्हा आता संगीता काही न बोलता दिनकरला चहा देते. संगीता कसलं तरी विचारत असते. तेव्हा दिनकर एकसारखा तिच्याकडे पाहतो आणि तिला विचारतो की काय ग संगे, कसला विचार करते, नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. तर तेव्हा आता संगीता म्हणते की तुमच्या काय आणि माझ्या काय, डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो, आपल्या लेकींचाच मी विचार करते, तिघींचाही, कारण त्या तिघींचं सुद्धा काही वेगवेगळं सुरू आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की तुझ्या डोसक्यामध्ये खास म्हणजे काजलची काळजी असेल. तेव्हा संगीता म्हणते की हो, कारण माझी काजल अगोदर खूप वेगळी होती आणि आता मात्र ती खूप अशी वेगळी वागते. आणि त्यानंतर मात्र काजल दरवाजात येते आणि संगीता आणि दिनकर या दोघांचं बोलणं ती ऐकते. तर संगीता दिनकरला म्हणत असते की काजल अगोदर जे काही वागत होती ते वागणं पूर्णपणे आता विसरून गेलेली आहे. बघा ती सतत कुठेतरी हरवलेली असते आणि ती स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि जर असंच होत राहिलं तर मात्र, आणि जर तिच्या तब्येतीला काही झालं, तिची तब्येत बिघडली तर ते मला सहन नाही होणार. तेव्हा काजल आता हे सर्व बोलणं ऐकून स्वतःला थोडंसं सावरते, शांत करून ती आता मुद्दाम आईला खुश करण्यासाठी आतमध्ये येते आणि आईसमोर मुद्दाम असे हसते. खुश आईला मी खुश आहे असं दाखवण्यासाठी ती मुद्दाम खरंच खूप हसते. आणि संगीता खुशून म्हणते की सुप्रभात मिसेस खरे ताई.
काय हो खरे भाऊ, तुमच्या राज्यामध्ये काय सुरू आहे? तेव्हा आता दिनकर आणि संगीता काही बोलत नसतात, ते खाली मान घालून उभे असतात. तेव्हा काजल त्यांना पुन्हा हसवण्यासाठी विचारते की काय झाले, मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब केलं का? आणि सॉरी, खरंच तुमचं जे काही आहे ना ते चालून द्या. आणि काय हो बाबा, तुम्ही फक्त चहा का घेतात? चहा चपाती खाना. आणि खरे बाई तुम्ही थांबा, मी चपाती ही भाजते, तुम्ही काही काळजी करू नका. म्हणून जी तव्यावर चपाती असते तर काजल ही मुद्दाम स्वतःच्या ती भाजते आणि एका प्लेटमध्ये घेऊन ती मात्र दिनकरला खायला देते. तेव्हा आता लगेच काजल संगीताकडे पाहते आणि संगीता एकटं काजलकडे पाहत असते. तेव्हा काजल विचारते की काय झालं, तर संगीता म्हणते आज काहीतरी तुझा वेगळा मूड दिसतोय, मग काही झाले का असं ती विचार. तेव्हा संगीता म्हणते की काय झाले आणि काही कशाला व्हायला पाहिजे, आपला मूड कायमच असाच असतो आणि हे जे काही मी वागते ते वागणं तुमच्यासाठी काही नवीन आहे का? म्हणून आई तू असं विचार, काही कसा विचार करतात. तेव्हा आता शांतपणे दिनकर म्हणतो की काजे अगं तसं नाही, 2 दिवस झाले तू काही बोलत नव्हती, अगदी शांत होती, म्हणून तर संगीता तुला विचारते. तेव्हा काजल म्हणते की आपण काही शांत वगैरे नसतो आणि मुळू तर अजिबात रडत नसतो. आणि आपल्याला इतकं चांगलं तोंड दिलं, मग काय आपण फक्त ते काय तोंड पाडून बसण्यासाठी दिले का? खाणे का, पिणे का, और एकदम मस्त जिने का? आणि हाच तर आपल्या लाईफचा एक जबरदस्त फंडा आहे. बरोबर ना खरे ताई? आणि चला आता माझ्यासोबत. तेव्हा संगीता विचारते की अगं कुठे? तेव्हा काजल म्हणते की कुठे म्हणजे काय? तेव्हा आता काजल म्हणते की कुठे आणि गोमत संगतीनं माझ्या तू येशील का आणि माझ्या प्रीतीची राणी तू होशील ना, म्हणून ती आता संगीताला हसण्यासाठी हे सर्व करत असते. तेव्हा संगीता खुश होते आणि काजल आता ते गाणं गुणगुणत बाहेर येते की गोमत संगतीनं तू माझ्या येशील का, माझ्या प्रीतीची राणी तू होशील का. परंतु जेव्हा ती बाहेर येते तर स्वतःला पुन्हा ती आता सोमच्या विचारात पाडते, कारण तिला सारखी सोम का असं वागत असेल याची आठवण होत असते. आणि बाहेर आल्यानंतर जे गाणं ती इतक्या आनंदाने संगीता आणि दिनकर यांच्यासमोर खुश राहण्याचं नाटक करून गात असते, बाहेर आल्यानंतर मात्र तिचा चेहरा अगदी शांत होतो. जे आपलं दुःख आहे ते आपल्या मनातच राहिलेलं बरं. आपल्या दुःखामुळे, आपल्या ह्या गप्प राहण्यामुळे आपल्या आई बाबांना त्याचा त्रास नको. तेव्हा आता संगीता सुद्धा काजलच्या या वागण्याचा विचार करते की काजल हे जे काही आहे ना, जे वागते ते काही न झाले असं दाखवते. ती मनात जे काही आहे तर ते अगदी दाबून ठेवते आणि स्वतः मुद्दाम काही काळजी नाही असं दाखवते. आणि या तिच्या वागण्यामुळे मला आणखीनच तिची आता काळजी वाटायला लागली, यावर काहीतरी मला करावंच लागेल असे आता संगीता ठरवते. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरी नैना ही रोहिणी आणि राहुल या दोघांना सांगत असते जी काही कॉफी अद्वैतच्या साठी केली होती आणि ती कॉफी कलाही वर घेऊन जाणारच होती, परंतु तेवढ्यात मी ग्लास फुटण्याचा कांगावा केला आणि तेव्हा ती सगळं काही साफ करायला गेली. तेवढ्यात मी त्या अद्वैतच्या कॉफीमध्ये जमाल बोटेची जी काही डबी होती निम्म्यापेक्षा जास्त मी त्या अद्वैतच्या कॉफीमध्ये ओतली, जेणेकरून अद्वैत 4-5 दिवस आतमध्ये बसेल घरामध्ये आणि राहुलला मात्र ऑफिसमध्ये काम करायला अगदी निवांत असा वेळ भेटेल. हा सगळं काही प्लॅन माझा होता. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की अगं तू सगळं काही केलं, प्लॅन तर व्यवस्थित केला, पण तरी सुद्धा अद्वैत ऑफिसला का गेला असेल? तो तर गेला ऑफिसला. तेव्हा आता नैना म्हणते की हो ना, तोच तर मी विचार करते की हे सगळं झालंच कसं. कॉफीचा शेवटचा थेंब अगदी त्याच्या पोटात जाईपर्यंत मी लक्ष ठेवून होते, परंतु हे असं झालंच कसं, म्हणून नैनाला आता टेन्शन येते. मी जी काही कॉफी केली होती आणि त्या कॉफीमध्ये जे काही जमाल बुटा हा मिक्स केला होता, त्यामुळे अद्वैतला तर साधं उभं सुद्धा त्या कॉफीमुळे राहता आलं नसतं, इतका स्ट्रॉंग ती कॉफी मी बनवली होती. तेव्हा आता राहुल विचारतो की अद्वैत पर्यंत जी काही कॉफी पोहोचली होती नक्की तीच कॉफी होती ना? तर नैना म्हणते की हो, आणि जर ती जमाल बोटा घातलेली कॉफी कोणीतरी दुसऱ्यानेच प्यायली असेल तर अद्वैत पर्यंत जी काही कॉफी पोहोचली होती ती जर बदलली गेली असेल तर मग. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे असे झाले हे आपल्याला कोण सांगू शकतं बरं. तेव्हा नैना आता विचार करते आणि नैना विचार करून रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ एकच व्यक्ती आहे की ते हे सर्व आपल्याला सांगू शकते, अंजूच आता मला सर्व काही सांगू शकते. म्हणून लगेच अंजूला विचारण्यासाठी नैना लगेच किचन मध्ये जाते. तेव्हा आता रोहिणी, राहुल आणि नैना हे किचन मध्ये येतात. तर आता सर्वांसमोर आता नैना ही अंजूला विचारते की अंजू सकाळपासून तू किती वेळेस कॉफी केली ग? तेव्हा आता अंजू म्हणते की ते माझ्या लक्षात नाही, परंतु 2-3 वेळेस कॉफी तर मी केलीच असेल. त्यावर आता नैना म्हणते की बरं, आणि कुणाकुणा
कोणासाठी तू कॉफी केली होती ते सांग बरं. तेव्हा आता अंजू सगळा विचार करून म्हणते की सकाळी मी कॉफीसाठी एक आधण ठेवलं होतं. मी रोहिणी मॅडम साठी एक कॉफी केली आणि त्यानंतर अद्वैत सरांसाठी एक कॉफी केली. तेव्हा आता असं अंजूनी सांगितल्यानंतर नैना विचार करते की अद्वैत साठी कॉफी तर कलाने केली होती, परंतु ही अंजू असं का म्हणत असेल की इने अद्वैत साठी कॉफी केली म्हणून. तेव्हा आता हे सगळा विचार करून नैना लगेच अंजूला विचारते की अद्वैत साठी कॉफी तू केलीस? अगं पण तो तर फक्त कलाच्याच हातची कॉफी पितो. तेव्हा आता अंजू विचार करते आणि आले लक्षात असं म्हणून ती आता सांगायला सुरुवात करते की सकाळी जेव्हा मी किचन मध्ये आले होते आणि तेथे एक कॉफीचा मग ठेवलेला होता आणि कदाचित ती कॉफी ही कलाताईंनी अद्वैत साहेबांसाठीच केली असेल. तेव्हा आता नैना लगेच म्हणते की हो ना बरोबर, आणि मी तर म्हणलेच होते की कलानेच अद्वैत साठी कॉफी केली होती. तेव्हा आता अंजू सांगते की पण तो जो काही कॉफीचा मग होता तो माझ्याकडून सांडला म्हणून मी अद्वैत साहेबांसाठी दुसरी कॉफी केली होती. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर नैनाला खूप राग येतो. नैना म्हणते की काय अंजू काय बोलते, आणि ती लगेच अंजूवर धावून जाते की अंजू तू, आणि परत म्हणते की ही या लोकांना सांगून काही फरक नाही पडणार म्हणून नैना ही रागाने आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता रोहिणी आणि राहुल तेथेच असतात. त्यानंतर आता अनामिका आणि सोहम ही इकडे बाहेर फिरायला येतात आणि जे काही त्यांना पूर्वीच्या आठवणी असतात एकमेकांच्या सोबत, आणि जी काही बर्फ गोळ्याची काकांची एक गाडी असते तर ते कायम आता तेथे जेव्हा यायचे तर काकांच्या गाडीवर बर्फ गोळा खाण्यासाठी येत होते. अनामिकाला हे सर्व आठवत आणि ती सोहमला विचारते की तुला आठवते का आपण ह्या काकांच्या गाडीवर बर्फ गोळा खाण्यासाठी येत होतो. तेव्हा सोहम म्हणतो की काय मला सगळं काही आठवते. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की अरे बापरे. तर सोहम म्हणतो की मला हे सुद्धा आठवते की तुला लाल गोळा आवडायचा आणि तुझे होठ लाल व्हायचे म्हणून तू सगळ्यांना सांगत फिरायची हे बघा मी लिपस्टिक लावली. तेव्हा मात्र आता अनामिकेला हसायला येतं. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की हे बघ मी हे सर्व का करत होते आणि कुणाला इम्प्रेस करण्यासाठी करत होते ते तुला आठवते का. तेव्हा सोहम शांत होतो आणि हसता हसता तो अनामिकाकडे अगदी एकटक पाहत असतो. तेव्हा अनामिका पुढे काकांच्या दुकानावर येते आणि काकांना म्हणते की काका 2 गोळे द्या, आणि तेवढ्यात सोहम सुद्धा पुढे येतो आणि सोहम म्हणतो की ते रोज करा रोज. तेव्हा अनामिका हसून सोहमला म्हणते की बोललास, तर सोहम म्हणतो की बोलणारच. तेव्हा अनामिका आणि सोहम मात्र तेथे खुर्चीवर बसतात. अनामिका इकडे तिकडे पाहते आणि सोहमला म्हणते की बरेचसे काही इथे बदलले रे, पण तरी सुद्धा मला इकडे आल्यानंतर पहिल्यासारखंच वाटतं, परंतु आपण मात्र पुढे गेलो आपल्या आठवणी मात्र तेथेच होत्या आणि त्या आठवणी आपली वाट बघत होत्या. तेव्हा आता सोहम म्हणतो की अजून सुद्धा लिखाण चालू आहे वाटतं. तेव्हा आता अनामिका म्हणते की आज तर बरंच आठवतंय वाटतं. तेव्हा सोहम म्हणतो की म्हणजे मी तर बदाम खातो त्यामुळे आठवणारच. तेव्हा आता अनामिका मुद्दाम आणखी सोहमच्या जवळ येते आणि सोहमला म्हणते की चालू आहे माझं लिखाण, काही शब्द आपण लिहिलेले आहे ते भरपूर काहीतरी आपल्याला बोलावून जातात, आणि हे बघ ना तू कसं तुझ्या चित्रातून व्यक्त होतो अगदी तसंच आहे. आणि हळूच विचारते की मी तुझ्या जवळ येऊन बसले ते तुला चालेल का. अरे म्हणजे लांब बसून असं परक्यासारखं वाटत होतं. तेव्हा आता सोहम मुद्दाम आता म्हणतो की नाईस ओके मला चालेल, आणि तो लगेच आता अनामिकाला म्हणतो की ऍक्च्युली आय एम सॉरी. तेव्हा अनामिका म्हणते की काय बोलतोस, तर लगेच सोहम तिच्या म्हणजे गळ्यामध्ये हात टाकतो आणि लगेच हात बाजूला घेतो, आणि तो आता सोहम अगदी अडखळत म्हणत असतो की हे बघ ऍक्च्युली तू माझ्या जवळ बसली त्यामुळे मी तुला सॉरी नाही म्हटलो, मी तुला सॉरी अशासाठी म्हणलो की मला आठवतं कॉलेजमध्ये रोज डे होता आणि तू माझ्यासाठी रोज घेऊन आली होती. मी तुला दुसऱ्या दिवशी सांगितलं की दुसऱ्या दिवशी आपण 12 वाजता पार्क मध्ये भेटूया. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की मी ठीक 12 वाजता आले होते रखरखत्या भर उन्हात. तेव्हा सोहम म्हणतो की त्यावेळेस मी आलो नव्हतो परंतु तू आली होती. तेव्हा अनामिका म्हणते की दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळ्यांनी माझी खरंच खूप मस्करी केली. तेव्हा सोहम लगेच म्हणतो की खरंच त्याबद्दल सॉरी, त्यावेळेस मी मूर्ख होतो, काहीच समजत नव्हतं, सगळं काही अगदी मजा आणि मस्करी वाटत होती आणि खरंच आय एम रिअली सॉरी. तेव्हा अनामिका आता लगेच त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्या जवळ येते आणि आता तुला समजले ना तेच माझ्यासाठी खूप ओके आहे असं म्हणते, आणि तेव्हा ती आता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते. तेव्हा आता सोहमला थोडंसं असं अनकम्फर्टेबल वाटतं. तो लगेच आता आपला हात तिच्या हातातून बाजूला घेतो आणि थोडासा बाजूला होतो. तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे तू एक मुलगा होता म्हणून मूड लाईट करण्यासाठी, आणि अरे यार अरे तू तर अगदी तसाच आहे, अगदी हट्टू एक नंबरचा फट्टू आहेच, आणि नशीब स्वतःच्या तोंडातूनच तू आता स्वीकारलं की तू खरंच मूर्ख आहेस. तू स्वतःच कबूल केलं जनरली खरंच तू मूर्ख होताच, आणि हे बघ अरे मी सुद्धा माझ्या क्रचच्या प्रेमात वेडी झाली होते. बरं ठीक आहे. तेव्हा आता सोम हसून म्हणतो की आता जरा बॅलन्स दाखवतं, म्हणून दोघांनाही खूप असं हसायला येतं. तेव्हा सोम आता हसता हसता विचारात पडतो आणि आज कितीतरी दिवसातून मी हसतोय नाहीतर, आणि त्याला काजलचं ते जे काही बोलणं आहे ते आठवतं
की मला फक्त सोहम तुला इतकंच सांगायचं की आपण एक चांगले मित्र म्हणून राहू शकतो, जे काही लग्न करायचं आहे ना त्या लफड्यातच आपल्याला नाही पडायचं. आणि काजलने त्याला हात सुद्धा आता तिच्या हातामध्ये लावून दिलेला नसतो, म्हणून यामुळे सोहम इतक्या दिवस नाराज असतो. या सगळ्याचा विचार करून तो विचारात पडतो. तर अनामिका त्याला विचारते की काय रे कुठे हरवला. तेव्हा सोहम लगेच म्हणतो की चल निघूयात आणि बर्फ गोळा न खाताच ते आता तेथून जायला निघतात. तेव्हा आता सोहम बाजूला जातो. तर अनामिका आता त्या काकांना म्हणते की सॉरी काका आम्ही उद्या येतो. आणि अनामिकाला मात्र हे सोहमचं वागणं अजूनही काही कळत नाही. त्यानंतर आता कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये असतात. जे काही आता ते दागिने आहे तर कला ही अद्वैतला दाखवत असते. डिझाईन प्रमाणे हा दागिने एकदम असा वजनामध्ये बरोबर आहे, एकदम असा जड नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू सांगितल्याप्रमाणे जे काही दागिने आहे ते एकदम बरोबर बनवलेत ना, एकदा सर्व दागिने नीट चेक करून घे. तेव्हा आता कला म्हणते की अरे प्रत्येक दागिन्याचं वजन सगळं काही अगदी उत्तम झालं आणि हे बघ साच्यात घडवलेल्या दागिन्यापेक्षा हातात घडवलेल्या दागिन्यात या दोघात हाच फरक असतो. आपले कारागीर खरंच खूप मनापासून काम करतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो त्याबद्दल तुला माहिती नसेल, या कारागिरांना शोधून काढण्याची जबाबदारी मी आणि श्रीकांत काका यांनी घेतली. कुठे कुठे खेड्या पाड्यात जाऊन आम्ही त्यांना शोधून काढले आणि ऍक्च्युली हे आबांचं मिशन होतं. तेव्हा कला म्हणते की बापरे, कारण आबांचं असं मिशन होतं की आपल्याकडे जो काही दागिना आहे तो प्रत्येक असा वेगळा दिसायलाच हवा. तो दागिना अगदी अखंडित असायला हवं आणि त्यात म्हणजे एक वेगळी झलक आणि चमक दिसायला हवी आणि जी जर हाताने काम केलेले दागिन्यातच होऊ शकते. म्हणून आम्ही हे जे काही आहे ते मिशन उचललं आणि हे बघ तू सगळं काही चेक करून घे, बाकी सर्व तर बरोबर आहे ना. तेव्हा कला म्हणते की हो. अद्वैत फोन करतो आणि आतमध्ये ये आणि सॅम्पल घेऊन जाय आणि आता फोन ठेवतो. तेव्हा आता तो कलाला पुन्हा विचारतो की आपण काय बोलत होतो. तेव्हा कला सांगते की अरे हेच की श्रीकांत काका आणि तो कारागीर शोधत होते. अरे चांदेकर तू या चांदेकर ज्वेलर्ससाठी खूप काही केलंस रे. कला ही तोंड भरून अद्वैतचं कौतुक करते. तर अद्वैत म्हणतो की नाही, मी एकट्याने हे सर्व काही केले नाही, चांदेकर फॅमिलीतील प्रत्येक व्यक्तीने हे सर्व केले आणि आई यासाठी मार्केटिंग पब्लिसिटी सर्व काही डिपार्टमेंट ती सांभाळायची. कुठे तिने हँडओव्हर केलं. तेव्हा कला म्हणते की अरे काय सांगतोस. आणि तेवढ्यात एक पिऊन आतमध्ये येतो. तर अद्वैत त्याला म्हणतो की सॅम्पल रेडी आहे आणि तो जे काही सॅम्पल्स आहे तर कला त्याच्या हातात देते आणि तो बाहेर निघून जातो. तर कला आता तेथेच असते. अद्वैत तिला म्हणतो बाकी जे काही आपण चालत चालत बोलू. तेव्हा आता अद्वैत थोडासा बाजूला जातो. तेव्हा कला लगेच आता विचार करते का नाही चालताना झोपताना बसताना काम करताना आपण फक्त बोलू, म्हणजे चला ही तर एक गोष्ट सिद्ध झाली आणि आता फक्त शिक्का मुहूर्त बाकी आहे. माझ्यात आणि चांदेकर मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही समान निघाली, म्हणून कला खुश होते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला हे पोहे खात असतात. तर अद्वैत मिरच्या जे काही आहे ते बाजूला काढत असतो. तेव्हा कला ही त्याच्यावर ओरडते की चांदेकर आणि हे बघ अरे जे काही पोहे खाताना मिरच्या आणि जे काही कोथिंबीर वगैरे आहे ते बाजूला काढतो त्याला चोचले म्हणतात, मला मात्र तिखट हे प्रचंड आवडते. तेव्हा आता अद्वैत पोहे खात विचार करतो की खरं तर आई म्हणते ते अगदी बरोबर आहे, आमच्या दोघांमध्ये खरंच खूप असं डिफरंट आहे. तेव्हा मात्र आबा हे सर्व पाहून लगेच त्या दोघांना म्हणतात की हे दोघे तर एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. जेथे म्हणजे एक पहिला कमी पडला तर दुसरा लगेच पहिल्याची जागा घेतो आणि यालाच जोडप्याचं समतोल म्हणतात. असं आता अद्वैत आणि कला दोघेही ऐकतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.